काय सांगाल तुमच्यावर जी काही मारहाण झाली, तुम्हाला कोणावर संशय आहे, त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत त्याची काय काळजी घेतली किंवा त्या लोकांना अटक केली का, काय सांगाल? पोलिसांना मी नरेश नलावडे, मोर्या कॉम्प्लेक्स इंडस्ट्रीमध्ये माझं स्वतः शॉप आहे, भाड्याने शॉप आहे. त्या ठिकाणी मी जात असताना अशोक अण्णासाहेब पवार यांनी या माणसाने मला अडवून त्या ठिकाणी चेतन नारायण पवार यांना बोलावून त्या ठिकाणी जीवे मारण्याचा मला प्रयत्न केलेला आहे पूर्ण. तर मी यासाठी माझ्या डोक्यात त्यांनी गट्टूने एवढी मारहाण केलेली आहे की माझ्या हाताचा अंगठा जो आहे तो हे झालेला आहे, फाटलेला आहे. डोक्यात गट्टू टाकलाय त्यांनी, माझ्या अंगाबिंगावर पूर्ण गट्टूने जीव मारण्याचा प्रयत्न केलाय आणि जुन्या भांडणाचा राग धरून त्यांनी आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये अशोक अण्णासाहेब पवार आणि चेतन नारायण पवार हे होते. अजून दोघं तिघांनी त्यांनी फोन करून बोलून घेतले होते. माझ्या संरक्षणासाठी मी 112ला कॉल केला होता. सगळी मारहाण झाल्यावर पोलिसांनी वस्तुस्थिती त्या ठिकाणी बघून मला घेऊन गेले आणि त्यांनाही घेऊन आले पोलीस चौकीत. तर पोलीस चौकीवाल्यांनी मला यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी पाठवलं. तर मी या ठिकाणी मेडिकलमध्ये आला तर माझ्या हाताला टाके पडलेले, डोक्यामध्ये सिटी स्कॅन वगैरे केलेलं आहे, पूर्ण अंगाबिंगाला मुक्कामार लागलेला आहे, डॅमेज झालेलं आहे सगळं. पोलिसांकडून तुम्हाला मदत झाली का? पोलिसांकडनं मदत झालेली आहे, पण अजून त्या ठिकाणी अजून त्या आरोपींना अजून शिक्षा झाली का नाही माहित नाही किंवा त्यांना पकडले का नाही माहित नाही, पण पोलिसांनी मला सहकार्य केले. तुम्ही म्हणाला होता की जुन्या भांडणावर हे झालं, काय जुन्या भांडण काय होतं? जुने भांडण म्हणजे ते मला रस्त्यात 3-4 वर्ष अगोदर मला रस्त्यात आणून गाडी अंगावर टाकून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेतन पवारने यांनी मला 2 वर्ष अगोदर मला फोनवर शिवीगाळ केली होती. माझ्या मामीला भेटायला गेल्यानंतर त्यांनी तो भेटायला काय गेला, तुझा काय संबंध आहे आमच्या घरच्याशी, ह्या कारणावर मला शिवीगाळ करून तेव्हाही त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं त्यावेळी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. हे असे 3-4 वेळा यांचं झाले. यांनी मला पूर्ण जीवे मारण्यानिशी माझ्यावर प्रयत्न केलेला आहे. प्रशासनाकडून काय अपेक्षा करतात? प्रशासनाकडनं अपेक्षा करत असं जे काही झालेलं आहे, जे काही गुन्हेगार असतील त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे. हे सगळे मोठे लोक आहेत, आम्ही गरीब करून खाणारे आहेत, त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, खूप मोठे लोक आहेत, त्यांच्यापासून मला भीती वाटते की हे काही करू शकतात. अशोक पवारचा पोरगा त्या ठिकाणी आल्यानंतर म्हणते की याला मारून टाकायचं होतं, कशाला तुम्ही सोडलं? त्याचा सिद्धार्थ अशोक पवार पोलीस चौकीत पोलिसांसमोर होते, याला मारूनच टाकायचं होतं. आपण बघितलं असतं आपल्याकडे भरपूर पैसे आहेत. यांच्यापासून माझ्या जीवाला खूप धोका आहे. या अंतर्गत तुम्ही काय पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत माझी रीतसर पोलिसांनी कंप्लेंट वगैरे घेतलेली आहे. पोलिसांना पण मी विनंती केलेली आहे, ज्या पद्धतीने यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे कडेकोटपणे यांना शिक्षा व्हावी. आणि आता माझ्याकडे पोलिसांना फक्त हीच अपेक्षा आहे की जे काही दिसते त्याच्यावरनं त्यांना सजा व्हावी, कारण ह्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, कारण यांनी 3 वेळा असं केलेलं आहे.